नमस्कार, न्यूज टाइम वृत्तवाहिनीत आपलं स्वागत. प्रथम पाहूयात आजच्या काही ठळक बातम्या. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी ठाणे पोलिसांचं नागरिकांना आवाहन. श्री समर्थ रामदास स्वामी क्रीडा संकुलाचं पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन. आणि कोठारी कंपाऊंडमध्ये पेप्सी आणि वेफर्सच्या गोदामाला आग, 12 वाहनं आगीच्या भक्षस्थानी. या आणि इतर घडामोडींचा आढावा पण छोट्याशा जाहिरातीनंतर. नोटिस होनी चाहिए, इग्नोर नहीं. मीटिंग अटेंड होनी चाहिए, मिस नहीं. When everyone is busy, TJSB Society makes society management very easy. With online member data bank, online payment of maintenance bills, automatic payment reminder, meeting reminder, complaint management, digital notice board, parking management, vendor data bank, automatic balance sheet, reminders for statutory compliance and many more. After all, society management ये आपका नहीं, आपका काम है. रस्त्यांवर, दुकानांमध्ये, भाजीपाला दुकानांवर नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करत असल्याचं आढळून येत असून नागरिकांची रस्त्यावरील वर्दळही वाढली आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्यास पुन्हा सुरुवात झाली असून आता पोलीसच रस्त्यावर उतरलेत. मार्केट परिसरात ठाणे पोलीस व्हॅनच्या माध्यमातून उद्घोषणेद्वारे नागरिकांना सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क लावण्याचं काल आवाहन करताना दिसून आलं. गेल्या काही दिवसांपासून ठाणे शहर पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचे नियम काटेकोरपणे पाळण्याचं आवाहन ठाणे पोलीस आयुक्त विकर यांनी केलं आहे. रुग्णसंख्या अशीच वाढली तर मात्र सध्या लागू केलेल्या कलम 144ची अंमलबजावणी तीव्रपणे करणार असल्याचा इशाराही फणसाळकर यांनी दिलाय. उपनगरीय रेल्वे सेवा सर्वसामान्य नागरिकांसाठी काही वेळांकरिता सुरू झाल्यानंतर कोरोना रुग्णांच्या संख्येतही काही प्रमाणात वाढ झाल्याचं आढळलंय. त्याचबरोबर भाजी बाजार, रेल्वे स्थानक, बस स्थानक या ठिकाणीही मोठी गर्दी वाढू लागली आहे. शिवाय बस आणि रिक्षांमधूनही सर्रास जादा प्रवाशांची वाहतूक केली जाते. मास्क शिवाय प्रवेश नाही असा फलक जरी बसवर असला तरी अनेक प्रवासी हे रिक्षा आणि बसमधून विना मास्क प्रवास करतात. नागरिकांमधील गांभीर्यता कमी होत असल्यामुळेच कोरोना हा साथीचा आजारही डोके वर काढतोय. अशीच परिस्थिती राहिली तरी त्या काही दिवसांमध्ये पुन्हा आढावा घेऊन कलम 144ची अंमलबजावणी तीव्रपणे केली जाणार आहे. सध्या या कलमानुसार 5 पेक्षा जास्त नागरिकांना एकत्र येण्यास, जमा होण्यास बंदी आहे. परंतु यामध्येही रेस्टॉरंट, बँक्वेट हॉल अशा ठिकाणी शिथिलता आणली आहे. सध्या सिनेमागृह, बँक्वेट हॉल हे क्षमतेच्या 50% अनुमतीने सुरू केलेत. लग्न समारंभालाही 100 पेक्षा जास्त, वराडी मंडळींना अनुमती नाही. या सर्व नियमांबरोबरच सामाजिक अंतर ठेवणं, मास्क लावणं आणि स्वच्छतेचे नियम नागरिकांनी आवर्जून पाळण्याचं आवाहन देखील केलं जात आहे. कंपाऊंड शिवाजीनगर वागळे इस्टेट येथील श्री समर्थ रामदास स्वामी क्रीडा संकुलाचं उद्घाटन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते काल करण्यात आलं. नगरसेविका सुखदा मोरे, माजी महापौर संजय मोरे यांच्या प्रयत्नानं हे संकुल साकारण्यात आले. या कार्यक्रमाला खासदार राजन विचारे, आमदार रवींद्र फाटक, महापौर नरेश मस्के, स्थायी समितीचे सभापती संजय भोईर आदी मान्यवर उपस्थित होते. या क्रीडा संकुलात कबड्डी, खो खो, फुटबॉल खेळाचं प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसंच ॲथलेटिक्ससाठी सिंथेटिक ट्रॅक देखील तयार करण्यात आलाय. काल उद्घाटनादरम्यान या मैदानावर अनेक विद्यार्थ्यांनी खेळाचे विविध प्रकार सादर केले. यापुढील बातम्यांचा आढावा अल्पशा विश्रांतीनंतर. ठाण्यातील अग्रगण्य शैक्षणिक संस्था NKT महाविद्यालय यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून सादर करीत आहे मुंबई विद्यापीठाशी संलग्न BMS अर्थात बिझनेस मॅनेजमेंट स्टडीज हा पूर्णवेळ अभ्यासक्रम. कुठल्याही शाखेतून 12वी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी व्यवस्थापन क्षेत्रात प्रवेश करण्याची सुवर्ण संधी. शिक्षण प्रक्रियेला पोषक वातावरण, बौद्धिक क्षमतेला आव्हान देणारी प्रोजेक्ट, इंडस्ट्रीमधील नामवंत व्यवस्थापन तज्ञांचं मार्गदर्शन, शिवाय प्लेसमेंटसाठी सुयोग्य मार्गदर्शन. तेव्हा त्वरा करा, आजच प्रवेश घ्या NKT महाविद्यालयाच्या BMS अर्थात बिझनेस मॅनेजमेंट स्टडीज या अभ्यासक्रमात. संपर्क NKT महाविद्यालय, खारकरळी, ठाणे. दूरध्वनी 2543 1119. कोठारी कंपाऊंड येथे पेप्सी आणि लेस वेफर्सच्या गोदामाला मध्यरात्री 2:20 सुमारास आग लागल्याची घटना घडली आहे.
राजेंद्र खानविलकर यांच्या मालकीच्या असलेल्या 6,200 चौरस फुटाच्या या गोदामामध्ये पेप्सी आणि वेफर्स डिलिव्हरीसाठी भरलेली 13 वाहनं उभी केली होती. गोदामातील मालासह ती वाहनं देखील या आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. गोदामात ये जा करण्यासाठी एक दरवाजा आहे. त्यातच ते बांधकामही जुनं असल्यानं गोदामात शिरण्यासाठी JCBच्या मदतीनं मागील बाजूची भिंत फोडून आत प्रवेश करण्यात आला. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी एक फायर व्हॅन, 2 जम्बो वॉटर टँकर, 2 लहान वॉटर टँकर, एक रेस्क्यू व्हॅन आणि एका JCBला पाचारण करण्यात आलं होतं. 4 तासांच्या अथक प्रयत्नानंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात ठाणे महापालिका अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाला यश आलं. या आगीत 12 वाहनांचं अतोनात नुकसान झालं. यामध्ये 5 टाटा टेम्पो, एक 3 चाकी टेम्पो, 2 टाटा इंट्रा, 3 टाटा 407 टेम्पो आणि एक मारुती कॅरी तसंच एका दुचाकीचाही समावेश होता. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्याचा कयास वर्तवण्यात येत असून यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची शक्यता ठाणे महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापनचे कक्षप्रमुख संतोष कदम यांनी वर्तवली आहे. विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन करून काल शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते काल मासोंदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. यावेळी महापौर नरेश म्हस्के यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्तेही उपस्थित होते. यावेळी एकनाथ शिंदे आणि महापौर नरेश म्हस्के यांनी नागरिकांना कोरोना संपला नसून अधिक काळजी घेण्याचं आवाहन केलं. तसंच शिवजयंतीचं औचित्य साधून ठाण्यातील कोपरी विभागातील सर्वसामान्य नागरिकांसाठी मोफत रुग्णवाहिकेचं लोकार्पण करण्यात आलं. यावेळी कोपरी विभागातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. कोरोना काळात येथील रुग्णांना रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिकेची अत्यंत गरज भासत होती. याबाबत स्थानिक नगरसेवक आणि नगरसेवकांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी केली होती. या मागणीची दखल घेत शिवजयंतीचं औचित्य साधत डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून रुग्णवाहिका काल सुपूर्द करण्यात आली. प्रत्येकाच्या सहभागाने, नागरिकांच्या एकजुटीने, थोरा मोठ्यांच्या जोडीने स्वच्छ सर्वेक्षण 20 मध्ये अव्वल स्थानी झळकुदे ठाणे चमकुदे. अव्वल स्थानी झळकुदे ठाणे चमकुदे. ठाणे चमकुदे. ठाणे चमकुदे. ठाणे आपले चमकुदे. ठाणे आपले चमकुदे. ठाणे आपले चमकुदे. ठाणे आपले चमकुदे. वेगवेगळा करूया सारा, ओला आणि सुका 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 कचरा, बदलू ठाण्याचा चेहरा मोहरा, स्वच्छतेचा फुले पिसारा, जगी होई पुकारा, किमया असली घडू दे आणि ठाणे आपले चमकू दे. ठाणे आपले चमकुदे. ठाणे आपले चमकुदे. ठाणे आपले चमकुदे. ठाणे आपले चमकुदे. नको फेकूया रस्त्यावरती कचरा आणि दगड माती, हगंडारीला देव मुक्ती, नको नको थुंकू तू आवती भवती, बंदी आणूया प्लास्टिक वरती, कचरा मुक्त करूया ही सिटी आपली, नवीन पहाट उजाडू दे आणि ठाणे आपले चमकू दे. ठाणे आपले चमकुदे. ठाणे आपले चमकुदे. ठाणे आपले चमकुदे. ठाणे आपले चमकुदे. साऱ्यांनी निर्धार करूया, वेळेवाट कचऱ्याची लावूया, साऱ्यांनी निर्धार करूया, परिसर आपला स्वच्छ ठेवूया, साऱ्यांनी निर्धार करूया आणि कंपोस्ट खत बनवूया, साऱ्यांनी निर्धार करूया, स्वच्छतेचा दीप उजळूया, साऱ्यांनी निर्धार करूया आणि ठाण्याला अव्वल बनवूया, साऱ्यांनी निर्धार करूया, स्वच्छतेमध्ये प्रथम येऊया, साऱ्यांनी निर्धार करूया, साऱ्यांनी निर्धार करूया. ठाणे आपले चमकुदे. 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 ठाणे आपले चमकुदे.
सिर दर्द। सर आप कुछ लेते क्यों नहीं? कौन सी दवा लूं? सर आपको दवा की नहीं, सही इंटरनेट सर्विस की जरूरत है। कहीं है ऐसी कोई अच्छी इंटरनेट सर्विस? यस सर, 1&1 ब्रॉडबैंड इंटरनेट सर्विस, अपने ठाणे शहर का एकमात्र सबसे बड़ा इंटरनेट सर्विस प्रोवाइडर। मित्रांनो, आत्ताच्या स्पर्धेच्या युगात सोन्यापेक्षाही महाग आहे तुमचा वेळ आणि तुमच्या या एका क्षणाची आम्ही किंमत जाणतो। 1&1 ब्रॉडबँड इंटरनेट सर्व्हिस जी तुम्हाला देते कोणत्याही अन्य इंटरनेट सर्व्हिस पेक्षा इतका जबरदस्त स्पीड की तुम्हीच म्हणाल क्या सुपर स्पीड आहे बापू। मग आजच सामील व्हा या वेगवान इंटरनेटच्या सफरीवर। 1&1 ब्रॉडबँड इंटरनेट सर्व्हिस, आजच संपर्क करा 2547 9830। आजच्या काही ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी ठाणे पोलिसांचं नागरिकांना आवाहन. श्री समर्थ रामदास स्वामी क्रीडा संकुलाचं पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन. आणि कोठारी कंपाऊंडमध्ये पेप्सी आणि वेफर्सच्या गोदामाला आग, 12 वाहनं आगीच्या भक्षस्थानी. आपल्या काही सूचना अथवा समस्या असल्यास आम्हाला या पत्त्यावर संपर्क साधावा. आमचा पत्ता मोहना अपार्टमेंट, तळमजला, चंदनवाडी, पाटीलवाडी, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9869734337. तर मग पुन्हा भेटू उद्या रात्री याच वेळी याच ठिकाणी न्यूज टाइमच्या मराठी बातमीपत्रात. धन्यवाद.